नीटची एक्झाम झाली, ती कॅन्सल झाली कारण पेपर फुटला. आता परत नव्याने ती एक्झाम घेण्यात येत आहे आणि त्याचे पेपर्स सेंटरवर पोहोचवण्यासाठी एअरफोर्सची मदत घेण्यात येत आहे. आता ही एअरफोर्सची मदत अशा कामासाठी पहिल्यांदाच घेतलेली नाही आहे. 2016ला ज्यावेळेस देशभरात नवीन नोटांचा तुटवडा होता, त्यावेळी त्या नवीन नोटा पोहोचवण्यासाठी एअरफोर्सचा वापर झाला. किंवा 2019च्या लोकसभा इलेक्शनच्या वेळेस EVM आणि व्हीव्हीपॅट पोहोचवण्यासाठी एअरफोर्सचा वापर झाला. तसंच 2020-21मध्ये कोरोनाच्या काळात कोरोनाची औषधं किंवा लसी पोहोचवण्यासाठी एअरफोर्सचा वापर झाला. अशा पद्धतीने एअरफोर्सचा वापर कुरिअर सर्व्हिससारखा वापर करण्यात आला. आणि ज्यावेळेस आपल्या सैनिकांना गरज होती एअरलिफ्टची 2019ला पुलवामाच्या वेळेस, त्यावेळेस तो वापर झाला नाही आणि आपल्या सैनिकांना त्यांचा जीव गमवावा लागला.